दौलतगड, गोविंदगड. एप्रिल महिना सुरू होताच कडक उन्हाचा त्रास जाणवू लागला होता. पण 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त 3 दिवस सलग म्हणून सुट्टी आल्यानं किल्ले पाहण्याचा बेत रचला. मा माझ्या म्हात्रे नावाच्या मित्राने कळवलेच होते की आपण कोकणातले 8-10 भुईकोट किल्ले बघू. तो शिक्षक असल्याने त्यांची शाळा संपल्यावर तो, त्याची बायको आणि मुलगी आणि मी आणि आर्यन असे 5 जण शनिवारी दुपारी निघालो. ताम्हिणी घाट ओलांडून खाली माणगाव मार्गे महाडला निघालो. संध्याकाळ होताच तिथे हायवे जवळच्या दासगावचा किल्ला आहे तिथे पोचलो. त्याचे नाव दौलतगड. 15 मिनिटे चालत गेलो की वरती पोचतो. गावकऱ्यांनी बरीच स्वच्छता केली आहे. काही महिन्यापूर्वी एकादशीला इथे किल्ल्यावर एका मुलाला स्वच्छता करताना एक सुंदर प्राचीन गणपतीची मूर्ती सापडली होती. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तिथे एक मंदिर पण बांधलं आहे. सूर्यास्ताच्या वेळेस त्या बुरुजावरून खाली सावित्री नदीचे खळखळत वाहणारे पात्र बघताना आणि झुकझुक करत जाणाऱ्या कोकण रेल्वेचा आवाज ऐकताना आम्ही भूत आणि वर्तमानाचा संगम अनुभवला. पुढे आम्हाला चिपळूण गाठायचं होतं म्हणून अंधार पडण्याआधीच खाली आलो आणि कशाळी घाटाच्या खाली झालेल्या नवीन बोगद्यातून रात्री चिपळूणला पोचलो. चिपळूणला करंजेश्वरी देवीच्या देवळात भक्त निवास आहे. तिथे रात्री मुक्काम होता. खूप सुंदर परिसर आहे. त्या दिवशी हनुमान जयंती असल्यानं गावात कार्यक्रम पण होते. आम्हाला एके ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं. हनुमानाच्या देवळात रात्री गाणी आणि अभंग ऐकायला खूप मजा आली. सकाळी सूर्योदयाच्या आधी लवकरच आम्ही गोविंदगड किंवा गोवळकोट किल्ला असे पण त्याला म्हणतात तो बघायला गेलो. पायऱ्या अगदी मंदिरापासूनच सुरू होतात. सकाळी फक्त आम्ही दोघंच होतो गडावर. वरती मंदिरात शांतपणे ध्यान करून अथर्व शीर्ष म्हटलं आणि गडाचे अवशेष बघितले. संवर्धन करणाऱ्यांनी अनेक तोफा एके ठिकाणी मांडून ठेवलेल्या दिसल्या. सर्वात मोठी तोफ 7.5 फूट लांब आहे. जसे आधी सावित्री नदी पाहिली तशी आता वशिष्ठी नदी खाली दिसत होती. तिच्या मागे सूर्याचे पहिले किरण हळूहळू जमू लागले होते. इतर गडावरची तटबंदी पाहून आम्ही खाली आलो. आज मात्र अजून बरेच किल्ले बघायचे होते.